एकीकडे आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करतंय, तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यामधून सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या प्रकल्पातून दररोज 10 ते 12 टन सीएनजी गॅसचं उत्पादन सुरू करण्यात आलंय। काही महिन्यांपूर्वी देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण झालं होतं। शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या या प्रकल्पातून दररोज सीएनजी गॅस ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो। राज्य आणि देशातील सहकार क्षेत्रानं असे प्रकल्प कार्यान्वित केले तर अन्नदाता हा ऊर्जादाता होईलच, मात्र आत्मनिर्भर भारत हे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया संजीवनी उद्योगाकडून दिली जाते। आपल्या या अहिल्यानगरमधील उद्योग समूह म्हणा किंवा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा भारतातील पहिला सहकारी तत्वावरील कारखाना होता ज्यांनी सीएनजी प्लांट चालू केला होता। आपल्याला ज्ञात आहे, देशाचे सहकार आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांनी उद्घाटन केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज देखील जवळपास 8 ते 12 टन ही आपली क्षमता आहे। म्हणजे जवळपास 3000 गाड्या या रोजच्या आपल्या ह्या दिलेल्या इंधनावर त्या ठिकाणी चालू शकतात किंवा चालतात।